नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आगामी तलाठी भरती परीक्षेसाठी तुम्ही सर्वजण जोमाने तयारी करत असाल। या परीक्षेत यश मिळवण्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य सेवक भरती व तलाठी भरती परीक्षेसाठी अत्यंत संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न सविस्तर स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील बरेच प्रश्न हे परीक्षेत वारंवार विचारले जातात। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी एक छोटीशी विनंती आहे, जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला नक्की दाबा। यामुळे तलाठी भरतीशी संबंधित सर्व नवीन अपडेट, सराव पेपर्स आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। चला तर मग वेळ न घालवता आजच्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूयात। तर बघा, प्रश्न दिलेला आहे, भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना रिकामी जागा यांनी केली। बघा, उत्तर का आहे? भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना रिकामी जागा यांनी केली। तर रिकामी जागेमध्ये पर्यायांपैकी उत्तर काय असेल? तुमचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे। आपण पर्याय बघूयात। गोपाळकृष्ण गोखले, व्ही डी सावरकर, बाळ गंगाधर टिळक आणि मोतीलाल नेहरू। तर या पर्यायांपैकी रिकामी जागेमध्ये कोणती व्यक्ती बसेल? भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना करणारे कोण होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोपाळकृष्ण गोखले। भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना कोण केली आहे? तर गोपाळकृष्ण गोखले यांनी। या संस्थेचा स्थापन करण्याचा उद्देश काय होता? तर बघा, देशभक्ती निर्माण करणे, स्वार्थत्याग शिकवण आणि जातीभेद नष्ट करणे। स्थापना केव्हा झाली होती? तर 12 जून 1905 रोजी या संस्थेची स्थापना झाली होती। बघूयात पुढचा प्रश्न। बघा, प्रश्न दिलेला आहे, समता सैनिक दल म्हणजे SSD ही सामाजिक संघटना रिकामी जागा यांनी स्थापन केली होती। उत्तर काय असेल? पर्याय आहे स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि पर्याय 4 बाबासाहेब आंबेडकर। तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर काय आहे? बघा, समता सैनिक दल ही सामाजिक संघटना कोणी स्थापन केली होती? तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दल म्हणजेच SSD ही सामाजिक संघटना स्थापन केली होती। बघूयात पुढचा प्रश्न। बघा, पुढचा प्रश्न आहे, कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी खालीलपैकी कोण समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत असत? तर कोण कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी समाज स्वास्थ्य बघा मासिक कोणते होते? तर समाज स्वास्थ्य या नावाचे मासिक प्रकाशित करत कोण होते? तर पर्यायांपैकी उत्तर काय आहे? बघा, पर्याय आहेत गोपाळकृष्ण गोखले, एम जोशी, साने गुरुजी आणि RD कर्वे। तर पर्यायांपैकी उत्तर काय आहे? बघा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 RD कर्वे। RD कर्वे हे कुटुंब नियोजनाबाबत जनजागृती करण्यासाठी समाज स्वास्थ्य नावाचे मासिक प्रकाशित करत होते। पुढचा प्रश्न बघूयात। प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी खालीलपैकी कोणती कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही? पर्याय आहेत महिला संरक्षण अधिनियम, बेकायदेशीर कृत्य अधिनियम, भारतीय दंड संहिता आणि नागरी हक्क संरक्षण अधिनियम। तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक अधिनियम। मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी बेकायदेशीर कृत्ये अधिनियम हे कायदेशीर तरतूद वर्मा समितीने अभिज्ञात केलेली नाही। बघूयात पुढचा प्रश्न। प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केली आहे? पर्याय आहेत कोची, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई। तर पर्यायांपैकी उत्तर काय आहे? बघा, खालीलपैकी पर्यायांपैकी कोणत्या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन पूर्ण केली आहे? तर पर्यायांपैकी बरोबर उत्तर आहे बघा आपलं कोलकाता। कोलकाता या शहराने जलपातळीच्या 32 मीटर खाली धावणाऱ्या पाण्याखालील मेट्रोची पहिली ट्रायल रन ही पूर्ण केली आहे। नेक्स्ट प्रश्न बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबाबत उल्लेख आहे? पर्याय आहेत कलम 25,
पर्याय 2 कलम 22, पर्याय 3 कलम 24 आणि पर्याय 4 कलम 23. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कलम 25. माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 25 या कलमात निरीक्षण आणि प्रतिवेदन याबाबत उल्लेख आहे. बघा कलम 25 नुसार RTI 2005 मध्ये 25 अहवाल आणि 24 निरीक्षक संघटना. बघूयात पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती विंडोज OSच्या अत्याधुनिक आवृत्ती आहे? बघा पर्यायांपैकी विंडोज 10, विंडोज 7, विंडोज 8 आणि विंडोज 11. पर्यायांपैकी कोणती विंडोज ही अत्याधुनिक आवृत्ती आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 विंडोज 11. उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4 विंडोज 11 ही विंडोज OSची अत्याधुनिक आवृत्ती आहे. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे 2011च्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे वय 60 वर्षे आणि त्यावरील सर्वाधिक प्रमाण आहे? तर बघा पर्याय आहेत झारखंड, महाराष्ट्र, केरळ आणि उत्तर प्रदेश. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. वृद्ध लोकसंख्या 60 वर्ष आणि त्यावरील राज्य कोणते आहे? तर केरळ. साक्षरता दर सर्वाधिक केरळचा आहे 96.4% एवढा. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील केरळ या राज्यात वृद्ध लोकसंख्येचे सर्वाधिक प्रमाण आहे. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे? पर्याय मेघालय, आसाम, मणिपूर आणि मिझोराम. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आसाम. खालीलपैकी कोणत्या राज्यात ईशान्य भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन केले जात आहे? तर उत्तर काय आहे? आसाम या राज्यामध्ये. आसाम हे भारतातील सर्वात पहिले संपीडित बायोगॅस संयंत्र स्थापन झालेले राज्य आहे. पुढचा प्रश्न आहे बालकामगार प्रतिबंध आणि विनियमन अधिनियम कधी मंजूर झाला? पर्याय 23 डिसेंबर 1986, 27 डिसेंबर 1986, 20 डिसेंबर 1986 आणि 21 डिसेंबर 1986. तर उत्तर काय आहे? बालकामगार अधिनियम हा कधी मंजूर झाला? तर उत्तर आहे 23 डिसेंबर 1986. पर्याय क्रमांक 1 उत्तर 23 डिसेंबर 1986. बालकामगार अधिनियम 23 डिसेंबर 1986 रोजी मंजूर झाला. बालकांच्या सुरक्षित भविष्याची तरतूद या अधिनियमामध्ये केली जाते. पुढचा प्रश्न बघा. लॉर्ड मन्नो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात? पर्याय आहेत रयतवारी पद्धती, पर्याय 2 महालवारी पद्धती, पर्याय 3 कायमधारा पद्धती आणि पर्याय 4 जमीनदारी पद्धती. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रयतवारी पद्धती. लॉर्ड मन्रो यांनी सुरू केलेल्या जमीन महसूल पद्धतीला रयतवारी पद्धत असे म्हणतात. लॉर्ड मन्रो यांनी रयतवारी पद्धती सुरू केली. कॉर्नवालिस हा कायमधारा आणि मॅकेन्झी हे महालवारी. बघूयात पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती? केंद्रशासित प्रदेशांत लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेले कोणत्या केंद्रशासित प्रदेश आहे? 2011च्या जनगणनेनुसार पर्याय आहेत चंदीगड, पुदुच्चेरी, अंदमान आणि निकोबार बेट, दमण आणि दीव. तर उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3 अंदमान आणि निकोबार बेट. 2011च्या जनगणनेनुसार अंदमान आणि निकोबार बेट या केंद्रशासित प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वात कमी होती. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे ब्राह्मण समाजाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? पर्याय बघा विधाने काय आहेत? ए विधान आहे 1866 मध्ये केशवचंद्र सेन यांनी त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मण समाजाची स्थापना केली. पर्याय विधान 2 देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मो समाज आदी ब्राह्मो समाज म्हणून ओळखला
जाऊ लागला. तर या दोन विधानांपैकी ब्राह्मण समाजाच्या संदर्भात कोणते विधान हे योग्य आहे? बघा, पर्यायांपैकी उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए आणि बी हे दोन्ही विधान योग्य आहेत. 1866 मध्ये केशवचंद्र सेन यांनी त्यांच्या अनुयायांनी भारतातील ब्राह्मण समाजाची स्थापना केली. हे विधान योग्य आहे. आणि विधान बी, देवेंद्रनाथ टागोर यांचा ब्राह्मण समाज आदी ब्राह्मण समाज म्हणून ओळखला जाऊ लागला. हे दोन्ही विधानेही अगदी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8 उपकलम 1 च्या खालीलपैकी कोणत्या खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे? पर्याय आहेत खंड आय, पर्याय 2 खंड एच, पर्याय 3 खंड एफ आणि पर्याय 4 खंड जी. तर उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खंड एफ. कलम 8 अपवाद आहे. सर्व अपवाद वाचून आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005च्या कलम 8च्या पर्यायांपैकी खंड एफ हे या खंडाच्या अंतर्गत परदेशी सरकारकडून मिळालेली गोपनीय माहिती दिली जाऊ शकत नाही असा उल्लेख आहे खंड एफ मध्ये. पुढचा प्रश्न बघा, कोणती नदी तिच्या चित्र रमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? पर्याय आहेत दिबांग नदी, मांडवी नदी, गोदावरी नदी, ब्रह्मपुत्रा नदी. तर पर्यायांपैकी कोणती नदी ही तिच्या चित्ररमणीय दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते? पर्यायांपैकी बघा, बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मांडवी नदी. मांडवी नदी ही तिच्या दूधसागर धबधब्यासाठी ओळखली जाते. ही गोवा व कर्नाटक तसेच महाराष्ट्रामधून वाहते. काही ठिकाणी गोमती असे या नदीला म्हणतात. दूधसागर व वज्रपोहा हे 2 धबधबे या नदीवर आहेत. पुढचा प्रश्न बघा, पेरॉक्साईड मूल्यमापनाच्या दृष्टीने काय दर्शवते? पर्याय आहेत तेलातील संतृप्तीचे प्रमाण, पर्याय 2 कार्बन संहिती, पर्याय 3 ऑक्सिजनचे प्रमाण, पर्याय 4 तेलातील असंतृप्तीचे प्रमाण. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑक्सिजनचे प्रमाण. पेरॉक्साईड मूल्यमापन हे या दृष्टीने ऑक्सिजनचे प्रमाण दर्शवते. पर्याय क्रमांक 3 उत्तर हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, मे 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संघराज्याला ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार करण्याची अनुमती देऊन भारतीय दंड संहितेचा रिकामी जागा, राजद्रोह अंतर्गत येणाऱ्या प्रलंबित फौजदारी खटल्यांना आणि न्यायालयीन कार्यवाही स्थगित केले. तर पर्याय आहेत कलम 121C, पर्याय 2 124A, पर्याय 3 कलम 19(1)A, पर्याय 4 कलम 19(2). तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 124A. 124A या कलमाद्वारे देशद्रोह संबंधित खटले संबंधित कलम आहे. पुढचा प्रश्न आहे, ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी रिकामी जागा या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते. पर्याय आहेत विकास, पर्याय 2 सफल, पर्याय 3 जनधन आणि पर्याय 4 धनाक्षी. तर ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी कोणत्या नावाने शेतकऱ्यांसाठीचे कॉमन क्रेडिट पोर्टल सुरू केले होते? उत्तर आहे पर्याय 2 सफल या नावाने ओडिशा सरकारने कृषी कर्जासाठी कॉमन क्रेडिट पोर्टल हे सुरू केले होते. कोणत्या नावाने? तर सफल या नावाने ओडिशा सरकारने कॉमन क्रेडिट पोर्टल आहे. कोणत्या नावाने? तर सफल या नावाने. बघा पुढचा प्रश्न, एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे रिकामी जागा नामक आत्मचरित्र प्रकाशित केले. पर्याय आहेत रिस्ट अशूर, पर्याय 2 फिनॉमेनॉन, पर्याय 3 क्रॉस कोर्ट, पर्याय 4 क्ले कोर्ट. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रॉस कोर्ट. एप्रिल 2023 मध्ये दिग्गज टेनिसपटू जयदीप मुखर्जी यांनी त्यांचे क्रॉस कोर्ट नामक आत्मचरित्र प्रकाशित केले होते. जयदीप मुखर्जी यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. टेनिसपटू हे काय आहे? तर टेनिसपटू आहेत आणि त्यांचे क्रॉस कोर्ट हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि दररोज अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा पुढचा व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. बघा, आपला पुढचा प्रश्न आहे, कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे खालीलपैकी कोणत्या राज्याने एका स्पीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे? पर्याय आहेत उत्तराखंड, मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू. तर पर्यायांपैकी उत्तर काय आहे? बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. हे आपलं बरोबर उत्तर आहे. पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य आहे. कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट झाल्यामुळे केरळ या राज्याने एका स्पीड फार्मला देशातील पहिले कार्बन न्यूट्रल फार्म घोषित केले आहे. बघा, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहे? बघा, पर्याय आहेत भारतातील सफाई कार्यात 0 मृत्यू प्रमाण राखणे. पर्याय 2 सर्व स्वच्छता कार्ये अकुशल कामगारांद्वारे केले जातील. पर्याय 3 कोणताही स्वच्छता कर्मचारी मानवी पृष्ठेच्या संपर्कात येत नाही. पर्याय 4 आहे स्वच्छता कामगारांना स्वयंसहायता गट SSG मध्ये एकत्रित केले जाते आणि त्यांना स्वच्छता उपक्रम चालवण्याचे अधिकार दिले जातात. तर पर्यायांपैकी कोणते परिणाम साध्य करणे हे नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहे? बघा, उत्तर आहे 1, 2 आणि 4 ही विधाने हे 3 उद्दिष्ट नमस्ते योजनेचे उद्दिष्ट आहेत. बघा, पुढचा प्रश्न, भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो? पर्याय आहेत 1 NRI, पर्याय 2 OCI, पर्याय 3 भारतीय नागरिक आणि पर्याय 4 PIO. तर भारताला भेट देण्यासाठी कोणाला व्हिसा आवश्यक असतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NRI, नॉन रेसिडेंट इन इंडिया म्हणजेच NRI यांना व्हिसा गरजेचा असतो. म्हणजेच नॉन रेसिडेंट इन इंडिया म्हणजेच ते भारतीय रहिवासी नसतात. पर्याय प्रश्न क्रमांक पुढचा बघूयात, कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते? पर्याय आहेत 1 पर्याय शेंगा, पर्याय 2 तांदूळ, पर्याय 3 सफरचंद आणि पर्याय 4 दूध. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते? पर्याय आहेत, पर्यायांपैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शेंगा. शेंगा या खाद्यपदार्थास वनस्पती प्रथिनांचा सर्वोत्तम स्रोत मानले जाते. त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 शेंगा. बघूयात पुढचा प्रश्न, लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका बजावणारा पर्याय ओळखा. दिलेल्या पर्यायांपैकी लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून कोण भूमिका बजावतो? तर पर्याय आहेत पालक, गहू, सफरचंद आणि योगर्ट. पर्यायांपैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पालक. पालक हे उत्कृष्ट आयन घटक आहे. त्यामुळे लोहाचा उत्कृष्ट स्रोत म्हणून भूमिका कोण बजावतो? तर पालक. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे? पर्याय आहेत 1 लहुजी साळवे, पर्याय 3 दादोबा पांडुरंग, पर्याय 2 भाऊ दाजी लाड, पर्याय 4 जगन्नाथ शंकर सेठ. तर दिलेल्या पर्यायांपैकी कोणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जगन्नाथ शंकर सेठ यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आहे. तर हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. यातील किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहिती होती ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा ओनली GK अकॅडमी.